नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज भारत और मैं हूं आपके साथ प्रिया श्रीवास्तव। वक्त हो गया है महाराष्ट्र की खास खबरों की ओर रुख करने का। महाराष्ट्र बुलेटिन में बात करेंगे भंडारा की, जहां भ्रष्टाचारी ठेकेदार और अधिकारियों के खिलाफ शिवसेना उद्धव ठाकरे ने आंदोलन किया। आगे चर्चा करेंगे नासिक की, जहां शिव स्वराज यात्रा का आयोजन किया गया। साथ ही साथ और भी आगे चर्चा होगी संभाजीनगर की, जहां भीमसेन द्वारा हर्षोल्लास के साथ मनाया गया स्वाभिमानी विजय दिवस। ऐसी तमाम खबरों पर डालेंगे नजर इस बुलेटिन में। खबर भंडारा से, जहां शिव अर्पण टावर से भ्रष्टाचारी ठेकेदार और अधिकारियों के खिलाफ मुस्लिम लाइब्रेरी होते हुए सड़क से त्रिमूर्ति चौक में नारेबाजी करते हुए बड़ी संख्या में शिवसेना उद्धव ठाकरे गुट ने नगर परिषद भ्रष्टाचारी के खिलाफ आवाज उठाई। साथ ही साथ ढपली बजाते हुए आंदोलन किया। पुढची भूमिका काय राहणार? जसं की आत्ताच आमच्या सहकारी नरेंद्रजी भाळे यांनी सांगितलं, मागच्या जवळपास दीड पावणे दोन वर्षापासून या शहरातील विकासाच्या नावावरती जी काही थातूरमातूर कामं होऊन राहिली आहेत, ती कामं फक्त कागदोपत्री आहेत. त्याच्यातून शहराचा विकास होताना मात्र कुठेही दिसत नाही. विकास फक्त जे फंड आणतात, जे कामं करतात, यांच्या मर्जीचे जे ठेकेदार आहेत त्यांचा मात्र विकास नक्कीच होत आहे. परंतु विकासाच्या नावावरती या भंडारा शहराची दुरावस्था करून ठेवलेली आहे. सर्वात मोठं, ज्या बाबासाहेबांनी सर्वसामान्यांसाठी शिक्षणाची दालनं उघडली, त्या बाबासाहेबांच्या बौद्ध विहारामध्ये सुद्धा यांनी ई लायब्ररीच्या नावाखाली प्रचंड मोठा अशा त्या ठिकाणी भ्रष्टाचार केलेला आहे. ई लायब्ररीच्या नावाखाली जवळपास 4 करोडची कामं त्या भंडारा नगर परिषद हद्दीमध्ये झालेली आहेत. परंतु त्याच्या वैशालीनगरचा बौद्ध विहार असेल, नाशिक नगरचा बौद्ध विहार असेल, कपिल नगरचा बौद्ध विहार असेल, आंबेडकर वाड्यातला संत रजास मंदिरातला ई लायब्ररीचं काम असेल, हे सर्व कामं फक्त कागदोपत्री झालेले आहेत, थातूरमातूर केलेले आहेत. ज्या ठिकाणी चांगल्या प्रतीचे दरवाजे, फर्निचर, चांगल्या प्रतीचे कम्प्युटर पुरवायचे होते, तिथं मात्र लोकल लेवलचे सर्व ते सामान त्या ठिकाणी आणून ठेवले. एवढंच नाही तर त्या ई लायब्ररीमध्ये जे कम्प्युटर संगणके बसवली, त्या प्रत्येक संगणकामध्ये पुस्तके हे डाउनलोड करून द्यायची होती. त्या ठिकाणी हार्ड कॉपी ठेवणे बंधनकारक होतं. प्रत्येक त्या ई लायब्ररीच्या त्या हॉलमध्ये वायफाय कनेक्शन देणं सुविधा गरजेचं होतं. परंतु अशा प्रकारचे कुठलेही कामं झालेले नाही. आणि हे काम ज्या एजन्सीला दिलं, ते एजन्सी मात्र प्रिया कूलर इंडस्ट्रीज या नावामध्येच त्याचं एक हे आहे, सूचक असं आहे, प्रिया कूलर इंडस्ट्रीज. ज्याला अशा प्रकारचं कुठलेही काम करण्याचा अनुभव नव्हता, जे फक्त शाळांमध्ये, ऑफिसेसमध्ये टेबल आणि फर्निचर पुरवण्याचं काम करतं, अशा त्या प्रिया कूलर इंडस्ट्रीजला हे काम दिलं. आणि प्रिया कूलर इंडस्ट्रीचे मालक हे कोणाच्या जवळचे आहेत हे तुम्हाला मला सांगण्याची गरज नाही. उद्देश हाच की फक्त त्यांच्या माध्यमातून पैसा आमच्या खिशामध्ये आला पाहिजे. शहराचा विकास होतो न होतो त्याच्याशी काही कोणाला घेणं नाही आहे. मागच्या 2 वर्षापासून पाहतो आपण विविध विकासाच्या कामाच्या नावावरती शहरातला विकास हा फक्त कागदोपत्री आहे. शहराचा विकास कुठे झालेला नाही. एखादा नवीन व्यक्ती जर भंडारा शहरात आला तर त्याला कोणत्या रस्त्याने आपल्या नातेवाईकाच्या घरी जावं असा मोठा प्रश्न पडतो. या अशा खोदून ठेवलेल्या रस्त्यावरती अनेक अपघात झाले. मान्य आहे, विकासाच्या नावावरती विकास जेव्हा होतो तेव्हा रस्त्याचे खोदकाम होतात, परंतु 2-2 वर्षाचे रस्ते दुरुस्त होत नसतील तर अशा विकासाच्या कामी करायचं काय? एवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम हे आम्हा भंडारा शहरवासियांसाठी एकमेव असं क्रीडा संकुल आहे. या ठिकाणी पोलीस भरतीचे युवक असतील, युवक युवती असतील, त्या ठिकाणी मेहनत करतात, शारीरिक व्यायाम करतात. अशा त्या ठिकाणी सुद्धा जे भंडारा जिल्ह्यामध्ये एकमेव शासकीय जलतरण केंद्र आहे, त्या जलतरण केंद्राच्या नावापोटी 30 लाख रुपये खर्च केले. परंतु फक्त 15 दिवस ते जलतरण केंद्र उघडलं आणि त्याच्यात लोकांच्या, त्या मुलांच्या तक्रारी आल्या तर परत त्याला बंद करून ठेवलेलं आहे. मग हे 30 लाखाचे उपयोग काय? त्या बास्केटबॉलच्या ग्राउंडवरती इनॅमल पेनचे 7 थर लावायचे होते, तिथं मात्र 2 थर लावले आणि काम सोडून दिलं. अशा प्रकारचे हे थातूरमातूर कामं करून राहिले आहेत. अशा या कामाची चौकशी करण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आपले खेड मंत्री असतील गिरीश महाजन, कलेक्टर साहेब कुंभेजकर त्यावेळेस होते, अनेकदा निवेदन दिले, पण फक्त ते निवेदन घ्यायचे, आम्ही फोटो काढायची, पेपरमध्ये बातमी द्यायची, याच्यावरती कुठलीही कारवाई झाली नाही. आणि म्हणून आज शिवसेनेतर्फे आज हा डबरी बजाव असा एक आगळा वेगळा आंदोलन आम्ही या ठिकाणी करतोय. आणि याच्याही माध्यमानंतर जर जिल्हा प्रशासनाने किंवा शासनाने जर या मोर्चाची दखल घेतली नाही तर आमचं आंदोलन अधिक तीव्र होईल असा या ठिकाणी विश्वास देतो. वतीनं भंडारा शहरात हा एक आक्रोश मोर्चा काढण्यात आला. काय आपली प्रथम प्रतिक्रिया? आक्रोश या गोष्टीचा आहे की आपण इथे म्हणतो की भंडारा शहरामध्ये जेवढे काही विकासाचे कामं झाले, आमची मागणी होती ई लायब्ररीची. ई लायब्ररीसाठी जेवढा काही फंड आलेला आहे, पण ई लायब्ररी काही त्या फंडच्या लायक, म्हणजे आपण पाहतो की ते निम्मेही खर्च तिथे झालेले नाही. आणि आपण दाखवतो की इथे ई लायब्ररी उभी झालेली आहे. त्यानंतर शिवाजी स्टेडियममध्ये लाखोंचे पैसे
तिथे देण्यात आले. शिवाजी स्टेडियममध्ये आम्ही मॉर्निंग वॉकला जातो, तिथे नुकती साफसफाई नाही, तिथे स्विमिंग पूलचं नूतनीकरण करण्यात आलं असं सांगितलं, नवीन टाईल्स लावण्यात आले असं सांगितलं. साधारण फक्त आपले तिथे जर मुलं स्विमिंगला गेले असतात, तिथं पाहिलं की बा 2 दिवस स्विमिंगला गेल्यानंतर त्यांना 15-15 दिवस घरी राहावं लागतं, ते बिमार पडले. म्हणजे इथे काही मेंटेनन्स नाही, काही नाही. आणि आपण सांगतो की इथे हजारो करोड, इथले आमदार सांगतात की हजारो करोड आम्ही इथे विकासाच्या नावाखाली आणलेले आहेत, पण तो विकास कुठे झाला हे भंडारा शहरात तर कुठे दिसत नाही. तुम्ही चारी बाजूनी जर का भंडारात प्रवेश कराल तर प्रत्येक रस्त्याची दुर्व्यवस्था आहे. फक्त एखादी दुकाटी म्हणजे त्यांच्या घराकडे जाणारे जर का आपण रस्ते पाहिले तर एकदा फोडतील, दुसरा बनवतील, पुन्हा दुसरा फोडतील, तिसऱ्यांदा बनवतील. पण आपण म्हणतो की 1000 करोड आम्ही विदर्भातला सर्वात मोठा फंड आणणारा एकमेव आमदार आम्ही आहोत, पण त्या आमदारांनी इथे काही तेवढं एकही प्रोजेक्ट कंप्लीट केलेले नाही. 600 करोडमध्ये आपले चंद्रयान आपण मंगळावर पोहोचवतो, पण इथे हजारो करोड आले, ते कुठं गेले, काय गेले हे काही इथे जनतेस काही दिसत नाही. त्याच्यासाठी आम्ही नगर परिषदेचे जे काही अधिकारी आहे त्यांना वारंवार निवेदन दिले, पण या आमच्या निवेदनाकडे कोणीही लक्ष दिलेलं नाही. म्हणून त्यासाठी हा आक्रोश मोर्चा आमचा आहे आणि नगर परिषदच्या सगळ्या अधिकाऱ्यांचा आम्ही निषेध करतो. भंडारा से सीनियर संवाददाता निश्चल योनोरकर की रिपोर्ट। खबर नासिक से, जो राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पार्टी की ओर से पूरे महाराष्ट्र में शिव स्वराज यात्रा का आयोजन किया गया। शिव स्वराज यात्रा में डिंडोरी सटाड़ा होकर चांदवड पहुंचने पर चांदवड के पेट्रोल पंप चौफुली से शिव स्वराज यात्रा लेकर आए सांसद डॉक्टर अमोल कोल्हे और प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल का जेसीबी द्वारा फूलों की बारिश कर ढोल नगाड़ों के साथ भव्य स्वागत किया गया और जुलूस निकाला गया। इस मौके पर सांसद डॉक्टर अमोल कोल्हे, युवा प्रदेश अध्यक्ष महबूब भाई शेख, महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी ताई खड से सांसद भास्कर राव भागरे समेत कई लोग मौजूद रहे। महाराष्ट्र से सीनियर संवाददाता सुनील सोनवाड़े की रिपोर्ट। खबर छत्रपति संभाजी नगर से, जहां हरसुल झील 100% भर गई है और पैठड़ से जैकवाड़ी परियोजना 10% भर गई है। साथ ही साथ बता दें कि नाथसागर जलाशय पैठड़ में तकरीबन 2.5 फीट की ऊंचाई से कुल 18 गेट खोले गए और तकरीबन 9432 क्यूसेक पानी छोड़ा गया है, जिसके बाद नदी किनारे के लोग सतर्क रहने के लिए अपील की गई है। हरसूलचं तलाव फुल भरलेल्यामुळे आपण बघू शकतो की पाणी कसं बाहेर जातंय, हे बघू शकतो। इथं भरपूर लहान लहान मुले पाण्यामध्ये खेळतात, मासे सुद्धा बाहेर निघताय याच्यातून फुल भरल्यामुळे, हे बघू शकता। हे पाण्यात मुलं लहान मुलं पाण्याचा आनंद घेत आहेत, बाहेर पाणी निघतंय, पाणी फुल भरलेलं आहे धरणातून। बघू शकता की मुलं मासे पण पकडतायत। नाम बोलेगा से कोई से दुश्मन मेरा नाम है। ये कई 5 बजे शाम में 5 बजे भरे इधर है, कल शाम में वहाँ से अभी तक चालू है, पानी अभी तक चालू है। इसकी वजह से आजू बाजू के कीड़े पाड़ों को कुछ तकलीफ हो सकती है या कुछ हो सकता है, ऐसा कुछ लगता है। अभी फिलहाल तो कुछ नहीं है, लेकिन आगे के एरिया में प्रॉब्लम आएंगे। पानी जब खुल जा रहा है तो मेरे पानी वो साइड में पूरा पानी भर गया अभी, वहाँ पे पूरे एरिया में पानी आ गया। चौस कॉलोनी जो साइड है ना, वहाँ पर पूरे एरिया में पानी आ गया। चौस कॉलोनी के पते में इसका जो फ्लो जा रहा है ना, वहाँ पर भी आ रहा है। ये धोखा निर्माण हो रहा है क्या? इससे धोखा तो निर्माण होने वाला है, प्रशासन का इस पे ध्यान नहीं है क्या? वो हम नहीं बोल सकते। छत्रपति संभाजी नगर से सीनियर संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। खबर महाराष्ट्र के छत्रपति संभाजी नगर से, जहां क्रांति चौक पर भूख हड़ताल शुरू की गई। डॉक्टर अन्ना भाऊ साठे को भारत रत्न पुरस्कार से सम्मानित किया जाए, अनुसूचित जाति के अनुसार वर्गीकरण किया जाए। डॉक्टर अन्ना भाई साठे को 1 अगस्त और सरकारी छुट्टी घोषित की जाए और उनके वाटे गांव में एक राष्ट्रीय सम्मान समारोह का आयोजन किया जाए और जन्म स्थान को और मुंबई विश्वविद्यालय को डॉक्टर अन्ना भाऊ साठे का नाम दिया जाए, ऐसी कई मांगे की गई। आपण बघत आहात सी न्यूज भारत। आपण क्रांती चौकामध्ये एक अण्णाभाऊ साठे यांची मागणीसाठी उपोषण करतात। किती दिवस? 21 तारखेपासून उपोषण करत आहे। आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून त्यांची काय समस्या आहे, काय विषय होता तुमचा, नाव सांगा। सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय, जय भीम, जय लवजी। मी गेल्या 6 दिवसापासून इथे उपोषण करतोय आणि आमच्या प्रमुख मागणी, 6 दिवसापासून उपोषण चालू केलेलं आहे, त्यातली प्रमुख मागणी अशी
की सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट 2024 रोजी जो काही निर्णय दिला की SC अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये वर्गीकरण म्हणजे अ-ब-कडे करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे। तरी असे आम्ही मागणी केलेली आहे की राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करून अ-ब-कडे हे वर्गीकरण लवकरच्या लवकर पूर्ण करावे। दुसरी प्रमुख मागणी आम्ही अशी केलेली की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा देण्यात यावा आणि भारतरत्न ह्या पुरस्कारासाठी भरपूर मोर्चे आंदोलन वगैरे झाले, पण शासनाने काय त्या गोष्टीची अजून काय दखल घेतलेली नाही। तर आम्ही शासनाला विनंती करतो की आपण आमच्या ह्या मागण्या मान्य करावं आणि त्वरित मातंग समाजाला संपूर्ण जातीला न्याय द्यावा। आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास आपण पुढची भूमिका काय घेणार आहे? नाही, यापेक्षा तीव्र आंदोलन उपोषण करण्यात येईल आणि जर शासनाने आमच्या मागणी पूर्ण केलं नाही तर त्याला जे काय आमच्या जीवाचं बरं वाईट होईल त्याला सर्वस्व शासन जबाबदार। किती दिवसापासून उपोषण चालू आहे? आता हा आजचा 6वा दिवस। शासनाचे काय पदाधिकारी कोणी राजकीय अतुलजी सावे सहकार मंत्री अतुलजी सावे सहकार मंत्री BJPचे ते आम्हाला भेट घेऊन गेलेत आमचे आणि आमच्या मागणी कॅबिनेटमध्ये मांडतो असं सांगितलं, पण त्यांचाही काही रिप्लाय आम्हाला आलेला नाही। म्हणजे आता पुढची भूमिका म्हणजे तुमचं काय नेमकं पुढचा विषय काय राहील? आता शासनाला आम्ही एक टाइम दिलेला आहे, तर शासनाचा अजून कोणतं प्रतिनिधी आलेलं नाही, त्यावर आम्ही आता पुढची दिशा समाजाला विचारून आम्ही ठरवू काय करायचं काय। म्हणजे याच्यापेक्षा तीव्र आंदोलन याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही जोपर्यंत आमच्या मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही हा लढा बंद करणार। नाव सांगा। माझं नाव अक्षय मुंडकर। आपण बघत आहात की जोपर्यंत यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिलेला आहे। महाराष्ट्र के छत्रपति संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। खबर महाराष्ट्र के छत्रपति संभाजीनगर से है, जहां भीमसेन द्वारा हर्षोल्लास के साथ स्वाभिमानी विजय दिवस 2 साल पहले मनाया गया। विश्वविद्यालय प्रशासन ने सौंदर्यीकरण के नाम पर जानबूझकर ऐतिहासिक डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा विश्वविद्यालय आर्क का महत्व कम कर दिया है, जो कई शहीद भीमसेनों के त्याग और बलिदान पर खड़ा है। कुछ जागरूक और स्वाभिमानी भीम सैनिकों ने कई विरोध प्रदर्शन किए। प्रति कमान और ध्वस्त करने के लिए संघर्ष करने वाले भीम सैनिकों ने इस विरोध प्रदर्शन के दौरान अपने कड़वे अनुभव सुनाए। प्रति कमान के 3 खड़े स्तंभों में से केवल एक स्तंभ को बाहर निकालने पर प्रशासन को कुछ लोगों का समर्थन मिला। इस अवसर पर दीपक निकालजे, आनंद कस्तूरे, मुकेश खोतकर, अमित वाहुल, मेघानंद जाधव, राहुल वडमारे, वकील अंतुल कांबले समेत कई लोग मौजूद रहे। हा एक ऐतिहासिक दिवस आज आंबेडकर चळवळीसाठी आहे, कारण 2 वर्षापूर्वी येथील विद्यापीठ प्रशासनाने हे जे काही विद्यापीठ गेट आहे ऐतिहासिक याच्यावर जे बाबासाहेब आंबेडकरांचं आव्हानाचं जे काही नाव आहे याचं महत्त्व कमी करण्यासाठी याच्या थोड्याच अंतरावर 10 ते 15 फुटावर त्यांनी प्रतिगेट या ठिकाणी त्याचं काम चालू केलं होतं व 90% ते काम पूर्ण झालं होतं। परंतु येथे असलेल्या सर्व जिगरबाज स्वाभिमानी भीमसैनिकांच्या लक्षात ती बाब आली। काही RSSच्या दलालांना, काही मनवादी नेत्यांना सोबत घेऊन त्यांनी हे षडयंत्र या विद्यापीठ परिसरामध्ये आखलं होतं। परंतु येथे उपस्थित सर्व जिगरबाज भीमसैनिकांनी, भिक्खू संघ असेल, सर्वांनी मिळून या ठिकाणी त्या विरोधात प्रति आंदोलने केली, प्रचंड आंदोलने झाली, अनेक केसेस येथील कार्यकर्त्यांवर झाल्या, आंबेडकरी चळवळीच्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या नेत्यांवर झाल्या। परंतु आम्ही हार मानलेली नाही, आम्ही वेळोवेळी त्याचा पाठपुरावा करत राहिलो व जोपर्यंत या ठिकाणी 3 कॉलम त्या गेटचे होते, जोपर्यंत 3ही कॉलम निस्तनाबूत झाले नाही तोपर्यंत आम्ही आमचा लढा थांबवला नाही। याच प्रकारे मी समस्त चळवळीला सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा आंबेडकरी विचारधारेवर घाला घालण्याचं काम येथील मनवादी प्रशासन करेल तेव्हा तेव्हा हे औरंगाबाद शहर, हे छत्रपती संभाजीनगर शहर ही ऐतिहासिक भूमी आहे, बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे। या ठिकाणी जेव्हा जेव्हा मनवादी षडयंत्र प्रस्थापित हे येथील बाबासाहेबांच्या विचाराला फाटा देण्याचा प्रयत्न करतील तेव्हा तेव्हा आम्ही रस्त्यावर उतरून
त्यांचा विचार मोडण्याचं काम करू एवढं सांगतो. थांबतो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध. महाराष्ट्र के छत्रपति संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। फिलहाल इस बुलेटिन में इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों के साथ जुड़े रहने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।